श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या लोकांनो, सावधान. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत आहात ती आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे एक अशी आनंदाची बातमी तुमच्याकडे चालून येत आहे जिला आता स्वतः देवही रोखू शकणार नाही. पण थांबा, ही आनंदाची बातमी मिळण्यापूर्वी तुम्हाला एक मोठी चूक टाळायची आहे. जर तुम्ही त्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर हातात आलेली संधी निसटून जाऊ शकते. काय आहे ती चूक? आणि स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी नेमके काय संकेत दिले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचं हे भाकीत तुमचं नशीब बदलणार आहे. नमस्कार भक्त हो, आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. आपण सर्वच जण आयुष्यात सुखाच्या शोधात असतो. कन्या राशीचे लोक तसे स्वभावाने अत्यंत सोशिक आणि कष्टाळू असतात. तुम्ही इतरांसाठी खूप काही करता, पण जेव्हा स्वतःच्या फळाची वेळ येते तेव्हा मात्र पदरी निराशा पडते. असं तुम्हाला वाटतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर समजा आता तुमचे ते कष्टाचे दिवस संपले आहेत. ब्रह्मांड तुमच्या बाजूने फिरू लागलं आहे आणि स्वामींची सावली आता तुमच्यावर पडली आहे. आजच्या या खास भागात आपण केवळ ज्योतिष बघणार नाही आहोत, तर स्वामी समर्थांच्या त्या गुप्त संकेतांबद्दल बोलणार आहोत जे केवळ कन्या राशीच्या जातकांसाठी प्रकट झाले आहेत. ही आनंदाची बातमी तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असू शकते, तुमच्या मुलांच्या भविष्याशी किंवा तुमच्या रखडलेल्या कामांशी संबंधित असू शकते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुमच्या मनातील एक सुप्त इच्छा पूर्ण होणार आहे. ही इच्छा नेमकी कोणती हे तुमच्या ग्रहांची चाल सांगत आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की नशिबात असेल तर मिळेलच, पण स्वामी म्हणतात सावध राहा. या 3 मिनिटांच्या प्रस्तावानंतर मी तुम्हाला त्या 5 मुख्य क्षेत्रांबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला मोठा धनलाभ आणि मानसिक शांतता मिळणार आहे. पण त्याआधी ही सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण तुमची श्रद्धाच तुमच्यासाठी चमत्काराचे द्वार उघडते. चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीच्या नशिबात नेमकी कोणती सुवर्णसंधी दडलेली आहे आणि ती चूक कोणती जी तुम्हाला यशापासून रोखू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आपण अनेकदा आयुष्यात कष्टाची पराकाष्ठा करतो, पण यश आपल्यापासून 2 पावले लांबच राहतं. कधी कधी आपल्याला वाटतं की नशीब आपली साथ देत नाहीये. पण लक्षात ठेवा, जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा काळही आपली दिशा बदलतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कन्या राशीच्या जातकांसाठी येणारा काळ नेमकी कोणती गोड बातमी घेऊन येत आहे आणि अशी कोणती एक चूक आहे जी तुम्हाला टाळायची आहे. कन्या राशीचे लोक मुळातच कष्टाळू आणि बुद्धिमान असतात. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मानसिक तणावातून जात असाल किंवा तुमच्या कामात अडथळे येत असतील, तर आता चिंता सोडून द्या. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या राशीमध्ये आता भाग्योदयाचे योग जुळून येत आहेत. तुमच्या थंबनेलमध्ये लिहिल्याप्रमाणे स्वतः देवही थांबवू शकणार नाही. याचा अर्थ असा की तुमच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपून आता नवीन संधींची द्वारे उघडणार आहेत. तुम्ही विचार करत असाल की ही गोड बातमी नक्की काय असेल? तर ऐका, आर्थिक लाभ. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते या काळात परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतात. कौटुंबिक आनंद. घरात सुरू असलेले वाद संपुष्टात येतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरी आणि करिअर. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत
त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येत आहे. थंबनेलवर स्पष्ट लिहिले आहे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. अनेकदा संधी आपल्या दारात उभी असते, पण आपण आपल्या आळसामुळे किंवा नकारात्मक विचारसरणीमुळे त्याकडे दुर्लक्ष करतो. कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. 2. मिळालेल्या संधीचा विचार सकारात्मकतेने करा. 3. मला जमणार नाही हा विचार मनातून काढून टाका. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे आहे. ही फळे अधिक वेगाने मिळवण्यासाठी तुम्हाला काही साधे पण प्रभावी उपाय करायचे आहेत. दररोज सकाळी स्नान झाल्यावर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा गुळपोळी खाऊ घाला. तुमच्या कुलदैवताचे स्मरण करायला विसरू नका. तर भक्त हो, आज आपण पाहिले की कन्या राशीच्या जातकांसाठी स्वामी समर्थांनी किती मोठे संकेत दिले आहेत. लक्षात ठेवा, ग्रहतारे आपल्याला दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे बळ आपल्याला स्वामींची भक्तीच देते. आज सांगितलेली ती एक चूक म्हणजेच आलेली संधी ओळखून कृती करणे ही टाळलीत, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळाला आता सुरुवात झाली आहे असे समजा. तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी डगमगून जाऊ नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द केवळ मंत्र नाही, तर ते एक जिवंत आश्वासन आहे. आजपासूनच स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करा. सकारात्मक राहा आणि येणाऱ्या प्रत्येक गोड बातमीचे स्वागत करायला सज्ज व्हा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रपरिवारातील कन्या राशीच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. कारण ज्ञानाचा आणि आनंदाचा प्रकाश जितका वाटाल, तितका तो वाढतो. तुमच्या आयुष्यात घडणारे छोटे-मोठे अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव वाचून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळते. आणि हो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल, तर आताच सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून स्वामींच्या आशीर्वादाचा एकही भाग तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा आणि तुमचे प्रामाणिक कष्ट कधीही वाया जात नाहीत. आज जे अडथळे वाटत आहेत, ते उद्या तुमच्या यशाच्या पाया ठरणार आहेत. कन्या राशीच्या प्रत्येक व्यक्तीला ती अपेक्षित गोड बातमी लवकरच मिळो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमचा आजचा दिवस आणि येणारा काळ सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो. आपण लवकरच भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात तल्लीन राहा. चला तर मग एकदा मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने म्हणा, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.